नमस्कार मित्रांनो, मी सागर मदने. सध्या मी आहे कोल्हापूरमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर जिल्ह्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं गाव पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये अडकले होते ना, त्यावेळेला महाराजांना पन्हाळगडावरून विशाळगडावरती सुखरूप पोहोचवण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली ना, ते वीररत्न शिवा काशीद यांचं पन्हाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं नेबापूर हे शिवकालीन गाव सध्या कसं आहे ना, ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. विशेष म्हणजे या गावामध्ये नरवीर शिवा काशीद यांचे वंशज आजही वास्तव्य करतात. त्या ठिकाणी शिवकाळामधल्या एका वाड्याचं अवशेष सुद्धा पाहायला मिळतं, ज्या वाड्यामध्ये वीररत्न शिवा काशीद राहत होते. स्वतः शिवाजी महाराज सुद्धा शिवा काशीद यांच्या मृत्यूनंतर त्या वाड्यामध्ये येऊन गेलेले आहेत आणि आणखी शिवा काशीदांची समाधी असेल किंवा जुनी मंदिरं असतील, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला आजही त्या गावामध्ये पाहायला मिळतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पन्हाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं शिवा काशीद यांचं नेबापूर हे शिवकालीन गाव कसं आहे ना, ते पाहूयात. छत्रपती महाराणी ताराबाई राणी साहेब यांच्या करवीर या राज्याची राजधानी म्हणजे कोल्हापूर शहर. कोल्हापुरातून पन्हाळगड किल्ल्याकडे जाताना वाटेत नेबापूर हे गाव लागतं. या गावाची सर्वात मोठी ऐतिहासिक ओळख म्हणजे पन्हाळगडावर बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांचं हे जन्मगाव. गावात प्रवेश करण्यापूर्वी सर्वात आधी वीर शिवा काशीद यांची समाधी नजरेस पडते. वीर शिवा काशीद यांच्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावाकडे जात असतानाच आपल्याला एका बाजूला पन्हाळगडाकडे जाणारा रस्ता दिसतो, तर उजव्या हातालाच वीर शिवा काशीद यांचं समाधी स्थळ पाहायला मिळतं. खर तर पन्हाळगड किल्ल्यावरती जाताना जो 4 दरवाजा आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळतो ना, त्या मार्गानं अंदाजे 1 किलोमीटर मागे आपल्याला रस्त्याच्या उजव्या बाजूलाच एक पाटी पाहायला मिळते, ज्या पाटीवरती वीररत्न शिवा काशीद यांचं समाधी स्थळ असं लिहिलेलं दिसून येतं. आणि रस्त्यावरून जात असताना आपल्याला ती पाटी पाहिल्यानंतर तो पायऱ्यांचा मार्ग आहे, ज्या मार्गाने आपण थोडंसं खाली चालत आल्यानंतर इथेच आपल्याला वीररत्न शिवा काशीद यांचं समाधी स्थळ पाहायला मिळतं. वीररत्न शिवा काशीद यांच्या समाधी स्थळाच्या समोर असणारं हे शिल्प एकदा व्यवस्थित पहा. यामध्ये आपल्याला अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज हे या ठिकाणी सिंहासनावरती बसलेले दिसत आहेत आणि महाराजांच्या समोर एक मावळा दिसत आहे. हा मावळा आहे वीर शिवा काशीद. खर तर घडलं असं होतं, तारीख होती 12 जुलै 1660. महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यामधून बाहेर पडण्याची योजना आखत होते आणि त्यावेळेला महाराजांच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली. महाराजांनी शिवा काशीद नावाच्या नाभिक समाजामधल्या एका जिगरबाज मावळ्याला बोलावणं धाडलं. ज्या वेळेला शिवा काशीद महाराजांच्या समोर येऊन उभे राहिले, त्यावेळी महाराजांना आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या मावळ्यांना क्षणभर आश्चर्य वाटलं, कारण हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच शिवा काशीद नावाचा मावळा देखील अगदी दिसायला शिवरायांसारखाच होता. महाराजांच्या डोक्यात जी कल्पना होती, ती कल्पना महाराजांनी शिवा काशीद यांना बोलून दाखवली की पन्हाळगडावरती सिद्धी जोहरच्या वेढ्यात आपण अडकलेलो आहोत आणि या वेढ्यामधून बाहेर पडायचं असेल ना, तर शिवरायांच्या रूपामध्ये शिवा काशीद यांना सिद्धी जोहरच्या भेटीसाठी जावं लागेल. आणि त्यावेळेला शिवा काशीद स्वतः प्रचंड आनंदी झाले, कारण त्यांना माहीत होतं की आपण सिद्धी जोहरच्या नाही तर प्रत्यक्ष मृत्यूच्या भेटीला जातोय. पण आयुष्यातला एक दिवस का होईना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जगायला मिळेल, मरायला मिळेल, याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती होता. आणि म्हणूनच शिवा काशीद यांनी शिवरायांच्या जागेवरती पालखीमध्ये बसून सिद्धी जोहरच्या भेटीला जाण्याची योजना मान्य केली. आणि तोच हा प्रसंग आहे ज्यामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर शिवा काशीद यांचं शेवटचं संभाषण काय झालं असेल किंवा शेवटचा संवाद काय झाला असेल ना, हेच आपल्याला या शिल्परूपातून या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच शिल्पापासून जवळ आपल्याला या ठिकाणी आणखी एक शिल्प पाहायला मिळतं. तुम्ही बघू शकता महाराज पालखीमध्ये बसलेले आहेत. काही मावळे आहेत ज्यांनी पालखी उचललेली आहे
इथे वीर बाजीप्रभू आपल्याला दिसत आहेत आणि 600 वीर मावळे आपल्याला स्वराज्याचे दिसत आहेत. यामध्ये 600 बांदल मावळे होते, शंभूसिंह जाधवराव होते, बाजीप्रभू, फुलाजी प्रभू, रायाजी बांदल होते. अशी बांदल सेनेची 600 मावळ्यांची फौज महाराजांच्या सोबत होती. 2 पालख्या तयार करण्यात आल्या होत्या. एका पालखीमध्ये स्वतः महाराज बसले होते आणि ते पन्हाळगडावरून बाहेर पडून पुढे विशालगडाच्या दिशेने निघाले होते. तर दुसऱ्या पालखीमध्ये बसून वीर शिवाकाशीद हे सिद्धी जोहरच्या भेटीसाठी जाणार होते. तर ज्या वेळेला महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यामधून बाहेर पडले ना, त्यावेळी पालखीमध्ये बसून रात्रीच्या प्रहरी महाराज पुढे विशालगड म्हणजे पावनखिंडी मार्गे विशालगडाकडे जाणार होते. तोच प्रसंग आपल्याला या ठिकाणी शिवाकाशीद यांच्या समाधी स्थळाच्या समोरच्या जागेमध्ये इथे शिल्परूपानं कोरलेला पाहायला मिळतोय. आणि असंच एक शिल्प या बाजूला सुद्धा पाहायला मिळतंय. खर तर पन्हाळगड किल्ल्यावरती घडलेला फार मोठा इतिहास या शिल्पामध्ये सामावलेला आहे. ज्या वेळेला महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यामधून निसटून बाहेर पडले, पुढे घोडखिंडी मार्गे विशाळगडाकडे निघालेला, अगदी त्याच वेळेला तिकडे सिद्धी जोहरच्या भेटीसाठी गेलेले वीर शिवाकाशीद यांना सुरुवातीला कोणीही ओळखलं नाही. परंतु नंतर मात्र सिद्धी जोहरच्या सोबत असणारा अफजल खानाचा मुलगा फाजल खान यांना मात्र शिवाकाशीद यांना ओळखलं. कारण प्रतापगडाच्या लढाईमध्ये हा फाजल खान सुद्धा होता आणि कृष्ण भास्कर कुलकर्णीनं शिवाजी महाराजांच्या मस्तकावरती वार केला होता. त्या वाराची खून त्यानं पाहिली होती, परंतु शिवाकाशीद यांच्या डोक्यावरती त्याला कुठलाही वाराची खून दिसली नाही. त्यामुळेच फाजल खानाला असं वाटलं की हे शिवाजी महाराज नाहीत. हे ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं, त्याने सिद्धी जोहरला असं सांगितलं की हे शिवाजी महाराज नाहीत, तर शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये दुसराच कोणीतरी मावळा असणार आहे. त्यावेळेला हे महाराज नाहीत तर वीर शिवाकाशीद आहेत हे ज्यावेळी सिद्धी जोहरला कळालं, त्यावेळी तो भयंकर संतापला आणि सिद्धी जोहरच्या सैन्यासोबत त्यावेळी शिवाकाशीद यांची झटापट झाली. एक लहानशी लढाई झाली आणि तोच प्रसंग इथे चितारलेला आहे. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी, या मातृभूमीसाठी वीर शिवाकाशीद यांनी बलिदान दिलं होतं. आणि त्यांचं शेवटचं वाक्य अतिशय महत्वाचं आहे, जे आपल्या प्रत्येकाच्या काळजामध्ये घर करून राहील. शिवाकाशीद असं म्हणाले होते की जन्माला जरी शिवाकाशीद म्हणून आलो असलो ना, तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय, यापेक्षा मोठं भाग्य माझ्या आयुष्यात दुसरं असू शकत नाही. पन्हाळगडाच्या पायथ्याशी घनदाट जंगलात असलेली ही वीर शिवाकाशीद यांची पवित्र समाधी. या समाधीचा अतिशय उत्तम प्रकारे जीर्णोद्धार केल्यामुळे हे समाधी स्थळ अतिशय व्यवस्थित पाहायला मिळते. वीर शिवाकाशीद यांच्या मृत्यूनंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी ही मूळ समाधी या ठिकाणी बांधून घेतली. स्वराज्याच्या या महान वीराचं बलिदान महाराष्ट्र कदापि विसरणार नाही. वीर शिवाकाशीद यांचं समाधीस्थळ पाहून आपण त्यांची जन्मभूमी असलेलं नेबापूर हे गाव पाहायला निघालो. या गावाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या बाजूला पावनगड आहे आणि समोरच्या बाजूला पन्हाळगड आहे. या दोनही किल्ल्यांच्या मध्ये म्हणजे किल्ल्यांच्या पायथ्याशी आपल्याला हे नेबापूर गाव पाहायला मिळतं. वीररत्न शिवाकाशीद ज्यांनी स्वराज्यासाठी फार मोठं बलिदान दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवला आणि महाराजांना पन्हाळ्याच्या वेड्यामधून सही सलामत बाहेर काढलं, त्याच शिवाकाशीद यांचं हे शिवकालीन गाव.
नेबापूर गावात एक लहान शिवमंदिर असून मंदिर जरी नव्याने बांधलं असलं तरी आतील नंदी महादेव आणि शिवपिंड मात्र फार जुनी असल्याचे दिसून येते. हा आड आहे पाण्याची विहीर. बर. पूर्वी ह्याला पायऱ्या होत्या. नंतर 1956ला सरकारने परत बांधून घेतलं गावासाठी पिण्यासाठी पाणी. आणि आड बांधलं. आज या विहिरीमधलं पाणी किंवा आडामधलं पाणी पिण्यासाठी वापरतात. पिण्यासाठी वापरतात, सगळे वापरतात पिण्यासाठी. आणि ती मोठ चालवण्याची जागा होती हा ती अजूनही दिसते. आडाचं म्हणजे रहाट आहे पाणी ओढायसाठी आहे ते. 40 फूट खोल विहीर आहे ती. साधारणतः 40 फूट खोल असलेला हा पाण्याचा बारव किंवा आड आणि विहीर सुद्धा म्हणता येईल. वेगवेगळी नावं आहेत, तुम्ही बघू शकता. पूर्णपणे दगडाचं बांधकाम आहे. या मंदिर आणि विहिरीपासून जवळच वीर शिवा काशीद यांचा जुना शिवकालीन वाडा होता. पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर गावामध्ये वीररत्न शिवा काशीद यांचे थेट 13वे वंशज आपल्याला भेटलेले आहेत. ते सध्या माझ्यासोबत आहेत. दादा, तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव आहे आनंदराव रघुनाथराव काशीद. मी शिवा काशीद यांचे थेट 13वे वंशज आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या ठिकाणी आता उभा राहिलोय याच ठिकाणी शिवा काशीदांचं राहता वाडा होता, घर होतं. पिढीजात आमचं घर होतं, फार मोठं घर होतं ते. त्यातल्याच मोठ्या मोठ्या दगडांची एकाची 4 दगडं करून आता आम्ही तिथंच जवळ एक 50 फुटाच्या अंतरावरती घर बांधलेलं आहे. आणि इथूनच एक 200-300 फुटाच्या अंतरावरती शिवा काशीदांची समाधी आहे. जी समाधी शिवा काशीदांची आहे ती आमची पिढ्यानपिढ्याची स्मशानभूमी आहे. आणि पिढीजात आमची ती स्मशानभूमी असल्यामुळे ती शिवा काशीदांची समाधी ही आमच्या आजोबांनी त्यांना सांगितली. आणि त्याच ठिकाणी शिवा काशीदांची जी समाधी आहे त्यामध्ये पूर्वीच्या ह्याच्यामध्ये जी शिवरायांची नाणी आणि त्याचबरोबर ताम्रपटतेन त्या ठिकाणी सापडलं. त्याचबरोबर शिवा काशीदांच्या अस्थी त्यामध्ये आहेत. आणि ती 3 दगडामध्ये समाधी आहे. ती समाधी वरती 2 दगडामध्ये दगडी बांधकाम आहे. तिसरा जो दगड आहे तो जांबा दगड आहे. वरची जे 2 दगड आहेत 2.5 बाय 2.5चे दगड आहेत ती, त्या दगडामध्ये खोलगट एक मध्ये भाग येतोय. त्या खोलगट भागामध्ये शिवा काशीदांच्या अस्थी त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि या आता जे आपण ठिकाणी उभा आहे याच ठिकाणी शिवा काशीदांचा राहता वाडा होता, ज्या ठिकाणी शिवाजी महाराज स्वतः या ठिकाणी येऊन इथल्या घरातल्यांचं सांत्वन केलेलं आहे. हा जो पन्हाळगड ते विशाळगडचा प्रसंग झाल्यानंतर शिवाजी महाराज ज्यावेळेस विशाळगडला गेले असतील त्याच्यानंतरच्या काही कालावधीनंतर शिवाजी महाराज स्वतः आले आणि तिने ते साध्या वेशामध्ये येऊनच या लोकांचं सांत्वन केलं. आणि त्यांना सांगितलं की काहीही तुम्हाला लागलं तर शिवा काशीदांचं जे बलिदान झाले ते आपल्या स्वराज्यासाठी झालेलं आहे, आपल्या ह्या गोरगरीब कष्टकरी राज्यासाठी झालेलं आहे. आणि त्याचा जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि ती जबाबदारी म्हणून मीच तुमचा मुलगा या नात्यानं या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी पुढे घेत राहीन असं स्पष्टपणे तिने त्यांना सांगून आधार देऊन मलाच तुम्ही आमचा मुलगा माना असं घरात सांगून या ठिकाणी ते गेलेले आहेत. आणि शिवाजी महाराज ही एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांनी शिवाजी काशीदांच्यासाठी स्वतःच्या डोळ्यातील अश्रू वाहणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी महाराज आहेत. आणि शिवाजी महाराज हा शिवाजी महाराज ही व्यक्ती अशी आहे की ज्यांनी प्रत्येक मावळ्याला स्वतःला शिवाजी बनवलं. जे आता पहिला जो 4 दरवाजाचा पहिला दरवाजा आहे तो इथंच आहे हाकेच्या अंतरावर. आणि तिथून दगडी फरसबंदी रस्ता ह्या शिवा काशीदांच्या घरापर्यंत येतोय. याचा अर्थ असा आहे ह्या दोन्ही गडावर पन्हाळगड आणि पावनगडावरती शिवा काशीदांनी की बाबा शिवा काशीदांच्या या घराण्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवायचं असा एक 1200 वर्षापासून भोजराजांच्या काळापासूनचा हा इतिहास आहे. कारण पहिल्या दरवाजाच्या जवळ हाकेच्या अंतरावर घर एवढ्यासाठी की कोणीही वरती गडावरती सोडायचं पण नाही. आणि गडावरती जर काय तिथं जर जाणारी काही संशयास्पद व्यक्ती असतील तर त्यांना तिथं रोखलं जायचं. आणि रोखल्यानंतर परत तिने काय करायचं की या घरामध्ये विचार द्यायची की वर सोडायचं का नाही त्यांना. म्हणजे एक प्रकारचं चेकपोस्ट होतं तिथं. आणि त्या चेकपोस्टचं महत्त्वाचं घर म्हणजे हे आहे. पन्हाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी वीररत्न शिवा काशीद यांचं जे समाधीस्थळ आहे तिथून त्यांच्या सध्याच्या घराकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे हाच तो मार्ग आहे. आणि आत्ता जरी शिवा काशीद यांचे वंशज इथून थोड्या अंतरावरती असलेल्या घरात राहत असले तर जो शिवकालीन वाडा होता तो याच जागेवरती होता. सध्या इथं झुडपं वाढलेली आहेत पण जुन्या काळात याच ठिकाणी भव्य दिव्य अशा स्वरूपाचा वाडा होता. आणि ज्या वेळेला वीररत्न शिवा काशीद यांना
याच पन्हाळगडावरती मरण आलं, महाराजांसाठी, स्वराज्यासाठी त्यांनी बलिदान दिलं. त्यानंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज याच जागेवरती येऊन त्यांच्या घरच्यांचं सांत्वन करून गेले होते. तर अशी ही अतिशय पवित्र भूमी जी आपल्याला आजही या गावामध्ये पाहायला मिळते. जुन्या वाड्यापासून जवळच असलेल्या या घरात सध्या शिवा काशीद यांचे वंशज राहतात. नेबापुरात असलेल्या सगळ्यात प्राचीन मंदिराकडे सध्या आपण चाललोय आणि तिकडून जात असताना या शेतामधूनच निघालोय. हे काका आहेत आपल्यासोबत जे आपल्याला त्या मंदिरापर्यंत घेऊन जाणार आहेत. आणि तिकडे मागच्या बाजूला ते मंदिर आपल्याला दिसतंय. मंदिराकडे पाहूनच ते फार जुन्या काळातलं हे सहज लक्षात येते आपल्या. नेबापूर गावात असलेलं हे प्राचीन मंदिर शिवकाळानंतर यशवंतराव थोरात आणि त्यांच्या पत्नी गोडाबाई यांच्या स्मरणार्थ बांधल्याचे येथील स्थानिक नागरिक सांगतात. मंदिराच्या गाभाऱ्यात यशवंतराव थोरात आणि गोडाबाई यांची मूर्ती पाहायला मिळते. पन्हाळगड किल्ल्यावरील समोर सज्जा कोठी दिसते आणि आता आपण जे मंदिर पाहिलं ते इथं. आणि पन्हाळगडाची सज्जा कोठी. वीर शिवा काशीद यांचं शिवकाळातलं नेबापूर हे गाव सध्या कसं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. खरं तर शिवकाळातल्या फारशा गोष्टी आता या गावामध्ये पाहायला मिळत नाही. म्हणजे गावाच्या एका बाजूला आपल्याला वीर शिवा काशीद यांचं समाधीस्थळ पाहायला मिळतं आणि जे गाव आहे त्या गावामध्ये काही जुनी मंदिरं आहेत तर काही नव्यानं बांधलेली मंदिरं आहेत. आणि जे जुनं मंदिर होतं सगळ्यात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला इथली एक आकर्षक किंवा एक खास गोष्ट अशी वाटली ती म्हणजे पन्हाळा किल्ला आणि पावनगड किल्ला या दोनही किल्ल्यांच्या बरोबर मध्यभागी म्हणजे त्या किल्ल्यांच्या पायथ्याशीच नेबापूर हे गाव वसलेलं आहे. त्यामुळे निसर्ग संपन्न दृष्टीनं हे गाव प्रचंड समृद्ध आहे आणि तितकाच मोठा इतिहास असलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. लवकरच भेटूयात इतिहासातल्या अशाच एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय.